4-5 दिवसातून का नाही आज व्हिडिओ बनवते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात ना देवापासून करूया. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर काय व्हिडिओ टाकत नव्हते आणि काय कारण होतं कशासाठी, तर 4-5 दिवसातून ना आज माझा व्हिडिओ होते, अगदी 5-6 दिवसातून आणि शॉर्ट व्हिडिओ टाकत होते. पण ते पण का टाकत होते, कसं टाकत होते ते सगळं सांगणारच आहे तुम्हाला. तर व्हिडिओ नक्की बघा. तर माझं बघा 2-3 दिवस झाले ना माझं नेट संपलेलं, म्हणजे की माझा नेटचा बॅलन्स संपलेला आणि संध्याकाळी ज्यावेळेस माऊलीचे पप्पा येतात ना त्यावेळेस मी शॉर्ट व्हिडिओ ना तुमच्याबरोबर शेअर करत होते. आणि ते झालं तर हे जे व्हिडिओ आहेत बघा 3-4 दिवसामध्ये ना मी शूट करून ठेवलेले आहेत आणि एडिटिंग करण्यावाचून आणि अपलोड करण्यावाचून राहून गेलेत. तर म्हणलं चला एक ना हळूहळू ना आता एक व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करूया. आणि मला भरपूर अशी कामं वगैरे होते, तर पुढं मी सांगणारच आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर आणि आज ना मी बऱ्याच दिवसातून बघा अशी मस्त करडीची भाजी वगैरे बनवायला घेतली आणि अगोदर चपाती वगैरे बनवली. आता बरेच दिवस झाले, एक 2 आठवडे होत आले का नाही पोरांना सकाळची शाळा चालू झाली आणि सकाळची शाळा असलं म्हणलं तर काय स्वयंपाकाचं एवढं काही टेन्शन नसतं. पण माऊलीच्या पप्पांना पण जायचं असतं, तर स्वयंपाक लवकरच करावं लागतं. आणि अक्षताला ना भात वगैरे खायचं नसतं शाळेतलं, त्याच्यामुळे थोडं का होईना तिला डबा न्यायचा असतो किंवा नाश्ता तरी काहीतरी खायचं असतो. तरी बघा असं बरेच दिवसातून ना मस्त करडीची भाजी बनवली. आणि मी रात्री ना आता 2-4 दिवसापूर्वीचा जे ही व्हिडिओ आहे बरं का, नक्की बघा. आता वाजलेत बघा संध्याकाळचे 7:30 आणि आज बराच उशीर झालेला आहे. दळणं वगैरे होते ना भरपूर, तर दळणं दळले आणि इतकं आमच्याकडं ना इतकं असं गरम व्हायला लागले. आज इतकं आभाळ गच्च भरलेलं आहे, तर माहीत नाही पाऊस येतो की काय. आणि माझं म्हणलं तर संध्याकाळचं बघा देवाबत्ती वगैरे झाली. तर चला आता स्वयंपाक बनवायचा. आज बराच उशीर झाला, रात्री पण असं झालेलं. आत्ता पण 7:30 वाजून गेलेले आहेत. तर स्वयंपाक अजून बनवला नाही. आत्ता चहापासून सुरुवात करायची, अगोदर चहा नंतर न स्वयंपाक. तर चला, तर मगाशी एक मावशी आले होते बघा, तर त्यांना मी चहा वगैरे बनवलेला मगाशी एकदा झालाय, म्हणजे की 4-4:30 वाजता चहा झालाय. तर आता परत एकदा अजून बनवायचा आहे. आता अगोदर म्हणलं तर असं मस्त चहा ठेवलाय बघा. तर आता 8 वाजत आलेले आहेत आणि माऊली म्हणते मला पण चहा प्यायचा आहे. तरी बघा माझ्यासाठी ना असा कोरा चहा काढलेला आहे मी. तर आपल्या इकडं भाकरीला पीठ घेतलेले आणि आज ना मला फोडीचा रसा, वांग्याच्या फोडीचा ना रसा करायचा. बऱ्याच दिवसातून फोडीचा रसा बनवायचा आहे. तर त्या दिवशी मी सुक्कं बनवलेलं, तर मला आज चला रस्सा बनवूया. तर एक टोमॅटो लसूण वगैरे घेतलेले. आणि माऊलीचं बघा हे मोठा कप चहा पिण्यासाठी ना, चहा पिण्यासाठी असा मोठा कप. तर एक दिवशी ना असं हे थोडंसं हातातलं निसटला की लगेच बघा एवढंसं असं एक म्हणजे असं वरचे एवढंसं टोका गेलेला आहे. या मस्त सगळेजण असं चहा प्यायला. कोणतं पाहिजे माऊली? खाणार आहे बटरस्कॉचचं. माऊलीला भरपूर असा उन्हाचा कडाका झालेला आहे आणि आमचं सगळ्याचं मस्त फोन खायची पार्टी चालू आहे. बापूंनी जेवायला आल्यानंतर बघा मस्त सगळ्यांना फोनची पार्टी दिलेली खायला. पण करायला गेले एक आणि झालं एक बघा. तर मला वांग्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायची होती, पण काही लाईटच गेली. आणि अशा पद्धतीचं का नाही फोडीचं वांगं मी फोडी चिरून घेतलेले आहेत. आणि आपलं हे जे का आपलं रोजचं जे मसाले आहेत बघा लागणारे तेच घेतले. आणि थोडंसं लसूण, तर आज वाटण वगैरे काही केलेलं नाही मी. तर म्हणलं चला एक टोमॅटो आणि लसूण. तर दररोज ना अशीच कामं असते. संध्याकाळचं बघा दळणं वगैरे असते. तुम्ही म्हणत असाल की दररोजच हे काय, तर दररोज असंच असते माझ्या मागं. तर असं चालायचं हे काय, हे असं ते तसं म्हणत म्हणजे की काम दररोजच चाललेलं असतं. असं आहे हे आहे असं म्हणत बसणं काय म्हणजे की ते बरोबर नाही. आणि जे असेल ना ते कामं केलीच पाहिजे. तर हे बघा असं साधं सिंपल आपलं वांग्याला फोडणी दिलेलं आहे. आणि आता कसं झालं माहिती आहे का, आमची तुम्हाला मी गेल्या वेळेस पण सांगितलं होतं, तर आमची ज्वारी ना थोडीशी खराब असल्यामुळं का नाही भाकरी अजिबात व्यवस्थित येत नाही आणि पीठसुद्धा घेत नाही. तर ज्यावेळेस गरम पाणी घाललं नाही त्यावेळेस अशी मस्त भाकरी येते बघा. आणि मला ज्यावेळेस ती भाकरी टमटमीत फुगलेली तीच भाकरी आवडते. अगदी पातळ भाकरी असतात माझ्या आणि टमटमीत फुगलेल्या. अशा जाड वगैरे भाकरी मला अजिबात आवडत नाही. तर अशा पद्धतीचे ना मोठ्या दररोज भाकरी असतात. आणि दररोजचं संध्याकाळचं माझं दररोज म्हणलं तर भाकरी असतात आणि सकाळचं म्हणलं चपाती. तर आता कसं झालं माहिती आहे का, पोरांना सुट्टी लागल्या, म्हणजे सॉरी ती सकाळची शाळा लागल्यापासून का नाही आता मी कधी सकाळी भाकरी वगैरे बनवते, तर कधी चपाती बनवते, कधी भाकरी. आता तसं काही नेम नाही. तर ज्यावेळेस का नाही शाळा भरलं का नाही त्यावेळेस नित्यनेमाने म्हणलं तर दररोज सकाळी चपातीच बनवावी लागते मला, सुकी भाजी. पण आता पोरं ना 11:30 पावणे 12 तर घरी येतात आणि सकाळी चहा काही ना काही खात असतात. त्याच्यामुळं काही डबा वगैरे लागत नाही. आणि त्या दिवशी मी पात बनवलेली बघा, तर ते थोडंसं पात राहिले होते का नाही त्याच्या, असं म्हणलं चला मस्त एक पराठा बनवूया. तर भाकरी म्हणलं तरी चालेल. तर एवढी छान झाली ती बघा. माऊलीला ना तर भरपूर अशी आवडली. माऊली
आणि माऊलीचा ना इतका आगाऊपणा असतो का नाही. आणि थोडंसं भात राहिल्यावर बघा तर ते पण भात म्हणलं चला आता गरम करून घेऊया. तर अगदी थोडंसं बघा मीठ वगैरे ह्याच्यामध्ये टाकलं होतं मी. नाहीतर तसं म्हणलं तर सगळं बरोबरच होतं. तर जशी की भाजी बनवताना आपण व्यवस्थितच असते सगळं. आणि माझं का नाही स्वयंपाक वगैरे चालू होतं बघा. आणि दळणं पण दळायची चालू होतं. तर हे मामा का नाही ठेसनेरी घेऊन आले होते. तर म्हणलं चला बघूया काय काय. तर माऊलीच पप्पांनी सांगितलं की आता अंधार पडलेला आहे आणि सकाळी आपण माऊली पण अक्षता पण ना घरी नव्हती. तर म्हणलं चला काय आहे काय नाही बघू. आणि मला तसं शेंदूर वगैरे घ्यायचं होतं पण बघू आता कसं आहे कसं नाही. पण जास्तीत जास्त बघा सगळं त्यांनी विकलेलं होतं. तर ह्याच्यामध्ये काहीच राहिलं नव्हतं आता घेण्यासारखं पण. तर असं माऊलीश पप्पांचं बघायचं चालू होतं रुमाल कसे आहेत कसे नाही. पण रुमाल पण त्यांना काही आवडले नाही, ते व्यवस्थित नव्हते रुमाल. आणि हे जे कासने बघा मी प्रत्येक वेळेस का नाही नेहमी का नाही ह्यांच्याकडनंच घेत असतो. तर खरं सांगते खूप छान असतात कासन्या. आणि मला पाहिजे होती नपूर मेहंदी पण त्यांच्याकडे काय नपूर मेहंदी नव्हती. तर निशा वगैरे होती. तर 2-3 प्रकारच्या होत्या म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते नव्हतं. आणि शेंदूर पण बघायला गेलं तर चांगलं नव्हतं. तर असं. आणि त्यांचं बघा थोडंसं गप्पा वगैरे चालू होतं. असं घर झालं, तसं घर झालं आणि बऱ्याच दिवसातून का नाही त्यांनी पहिल्यांदाच आमच्या घरी आले होते. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता वाजत बघा सकाळची 9:15. आज इतकी गडबड गडबड आणि गोंधळ झाल्यासारखं काम झाले आज आज माझी ना. तर सांगते भरपूर अशी धांदल उडाली तुम्ही म्हणत असाल दररोजच काय होतंय तर आज सांगते. तर स्वयंपाक वगैरे झालं बघा, कपडे धुवून घेतली, देवपूजा झाली आणि आता मला जायचं गवताला आणि एक अर्जंट ब्लाऊज द्यायचा संध्याकाळी. आणि गवताला जायचं होतं बघा, सगळं कामावरून घेतली, गवताला पण जायचंय. तर शेवया करायला एक ताई पण येणार आहे दुपारनं, एक अर्जंट ब्लाऊज पण द्यायचं, त्या ताईंना पण गावाला जायचं आहे. जितकी फजित उठली ना. तर सकाळी बघा 5:30ला उठून सगळं स्वयंपाक वगैरे आवरला पोरांसाठी ना. चपात्या बनवल्या आणि भाजी वगैरे बनवली. तर आज फक्त डाळ बनवलेली मी, सुक्की डाळ आणि भाजी बनवली. तर व्हिडिओ जास्त शूट केला नाही, अगदी थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे. तेवढं काय जमलं नाही. शेळीला वरून पाणी केली आणि कपडे वगैरे धुवून घेतले. हे बघा आता इतकं उन्हाचं 9, 9:15ला उन्हाचं कडाका सुरू होतोय. तर चला आवरले माझं, जायचंय गवताला. आणि आज ना रामनवमी असल्यामुळं अक्षताला माऊल्या दोघांना पण सुट्टीच आहे, दोघं पण घरीच येतं. तर म्हणलं चला आता गवताला गेल्या तर किती वेळ होतोय किती नाही माहीत नाही. तर चला व्हिडिओ शूट करायचा राहून जाते असं कामामुळे ना. आल्यानंतर परत शेवाय बनवल्या लगेच घ्यायचे, प्रत्येक ब्लाऊज द्यायचं असं. आणि हे व्हिडिओ शूट करायचं एवढं सोपं नाही. कामं करत करत ना व्हिडिओ शूट करायचं, तर काम करायचं का व्हिडिओ शूट करायचं हेच काय कळत नाही मला. तर व्हिडिओ शूट करत बसलं तर कामं तशीच राहते ती. तर चला जास्त काय व्हिडिओ शूट घेत नाही, अगदी थोडं थोडंसं तुमच्याबरोबर व्हिडिओ शूट करून ना शेअर करत असते. आता ना 1 वाजली बघा, गवतावरून यायला का ना 1 वाजली. आलेल्या का ना शेळीला वैरण पाणी केलं आणि थोडंसं गवत टाकलेलं तर ते खाऊन टाकलं शेळीने. असा उन्हाचा कडाका झाला ना. तर बापरे भरपूर असा उन्हाचा कडाका झालेला आहे. आणि आपल्या शेळीसाठी थोडंसंच आज इतकं गवत आणि आज जायला ना उशीर झाला होता, 10 वाजल्या होत्या. हे बघा अगदी थोडंसं असं मिक्सिंग गवत आणलेलं आहे. आणि थोडंसं आता 3-4 वाजता ती ताई येणार एक शेवया करायला. तर असा उन्हाचा कडाका झालेला आहे. आणि मी येते का नाही तोपर्यंत आपल्या अक्षूने जे भांडे होते बघा ते घासून ठेवले मी. कपडे वगैरे सगळे धुवून झालेले माझे, धुवून घेतलेले. आणि बघू मला खिचडी करून ठेवली. मला म्हणत होती आल्या आल्या मी तुझ्यासाठी खिचडी बनवली. बघू कसली बनवली खिचडी. तर हे बघा अशा पद्धतीची ना आज आपल्या अक्षूने खिचडी बनवलेली. आणि असं उभा उभा बटाटा चिरून टाकला आहे बघा तिनं. थोडंसं मी बनवते ना त्याच्या वेगळ्या पद्धतीत तिनं बनवलेली. तर हे बघा अशा पद्धतीची खिचडी बनवलेली. आता पटकन का नाही फराळीचं करून बघा. मला हे ब्लाऊज शिवायला घ्यायचं आहे. तर मी काल अस्तर जोडून घेतलेले, तर आज शिवायचं आणि मला संध्याकाळी द्यायचं आहे. चला आता वाजत बघा संध्याकाळचे 8 आणि दिवाबत्ती करायला ना थोडासा उशीर झाला. दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि आज स्वयंपाक लवकर बनवला. आज माझं पण उपवास आहे गुरुवार. आणि 1-2-3 दळणं आली ते बघा, ती लवकरच दळून घेतले. दिवसभर मिस्टीवर होते. सकाळी गवताला जायचं होतं, इतकी गडबड झाली. तर एक ताई येणार होत्या बघा शेवाया करायला. त्या काही आल्या नाही. त्या म्हणले थांब थोडं मी येत असेल की तुला नक्की सांगते. पण आज त्यांना काहीतरी काम होतं ते का आज आले नाही त्या. तर चला स्वयंपाक वगैरे बनवून घेतला. स्वयंपाकात काय काय बनवलं ते दाखवते. त्याच्या अगोदर ना मी दुपारी ना ब्लाऊज शिवला ते दाखवते तुम्हाला. एकदम साधा सिंपल. आणि त्या ताईंचं म्हणणं होतं की तुला जसं आवडतं तुला तुझ्याच मनाने शिव. तर डिझाईन वगैरे काढली तरी पण त्यांना आवडतं. मी जसं शिवल ना तसं ते आवडतं त्यांना. मी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते.
बघा अशा पद्धतीचं ना अगदी साधा सिंपल असं मी ब्लाऊज शिवलेला आहे. आणि अशी बघा अशा प्रकारची नाही, गेल्या वेळेस मी मिशनीचे सामान आणायला गेलते ना त्यावेळेस असे लेस आणलेले आणि हे नोट्स लावलेले आहे अगदी छोटेसं नोट्स. आणि त्या ताईंचं असं असतंय बघा, मी जसे ब्लाऊज शिवणार त्यांना ते ब्लाऊज आवडतो, तर प्रत्येक वेळेस हे माझ्याच मनाने त्यांचं ब्लाऊज शिवायचं असते. तर हे अशी कटोरी शिवलेले आहेत, असं साधा सिंपल बघा ब्लाऊज शिवलेला आहे मी. तर चला आता भरपूर अंधार पडलेला आहे, अजून मिशनीचं ते सॉरी गिरणीचं वगैरे झाडून काढायचं आहे. आणि जेवणात ना अशी मस्त सुक्की मटकी आणि इकडं म्हणलं तर आपलं मस्त असा बटाट्याचा रस्सा आणि इकडं बनवले मस्त असं जिरा राईस. हे बघा जिरा राईस. आणि आपल्या इकडं सोबत मस्त चपात्या बनवलेल्या आहेत. मी संध्याकाळच्या जेवणात पण ना चपात्याच बनवलेत आणि सकाळच्या जेवणात पण माझ्याकडनं चपात्याच होत्या, तर चपात्याच बनवलेल्या आत्ता सकाळी पण आणि आत्ता पण. तर आपलं साधं सिंपल असं जेवणाचा बेत आहे. तर या मस्त सगळी जेवायला. आणि म्हणलं चला अगोदर ना स्वयंपाक बनवून घेऊया, तर इतकी आज ना भरपूर अशी कामं होती. तर आज मग नंतर ना देवपूजा केली, तर जपमाळ वगैरे करायचं होतं, तर अगोदर म्हणलं चला स्वयंपाक करून घेऊया. तर स्वयंपाक वगैरे बनवला. तर आज ना फुलं काही भेटलेलीच नव्हती मला सकाळी, आणि संध्याकाळचं ना एवढी कामं असते, काम करूस तर काम शेळीला ना करडांना ते बाहेर पिल्लांना ना खुराक वगैरे ठेवलं, म्हणजे की गहू ठेवलं आणि स्वयंपाक करून घेतला. दळणं वगैरे माझ्याकडेच होती आज, लवकर दळणे आले त्याला, लवकर आलं तर लवकर दळावं लागते. तर चला अक्षता आणि माऊलीला सॉरी आत्ते आणि अक्षता गेले ते का नाव ठेवायच्या कार्यक्रमाला. तर बापू पण जेवण करून आले. तर आज रामनवमी होती ना, रामनवमीचा प्रसाद होता. अक्षता माऊली बापू जेवण आले, ते फुलं टाकायला गेलते ना तिकडेच प्रसाद खाऊन आलेत. आणि प्रसाद खाण्याची थोडीशी मजाच वेगळी असती, पोरांना तर भरपूर असं आवडतं प्रसाद खायला. तर चला अक्षतानी ना माझ्यासाठी पण थोडासा प्रसाद आणलेला आहे, ते दाखवते तुम्हाला. तर हे बघा असा ना थोडासा लापशीचा प्रसाद आणलेला आहे अक्षताने माझ्यासाठी पण. तर ते पण तिने पण गेली ती मैत्रिणींबरोबर प्रसाद खायला. माऊली अक्षता परत आत्या बापू दोघं पण गेलेले फुलं टाकायला 12 वाजता. आणि प्रसाद म्हणलं की 4-5 वाजता प्रसाद होतं बघा. तर चला तर आमचं चाललंय जेवायचं. तर या सगळे जेवायला आणि शांत शांत वातावरण म्हणलं. तर आज माऊली बघा भरपूर असा दमून गेला, ट्युशनवरनं आलं की लगेच त्याला असं जेवायला लागतं आणि जेवण केलं की लगेच झोपायला पाहिजे. पण आज ना ट्युशनला जायच्या अगोदर त्यानं जेवण केलं होतं, तिथं प्रसाद वगैरे खाल्ला होता. तर चला